सालाबादप्रमाणे सहाय्यक फाउंडेशन राहाताद्वारे आज सकाळी शिवजयंती महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। राहाता नगरपालिकेचे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला। तसेच महिला सदस्या, माजी नगरसेविका अनुराधा तुपे, सुष्मिता चव्हाण, कांचन बावके, निलिमा चेनुके व राजश्री बावके यांच्या हस्ते पूजन करण्यात आले। सहाय्यक फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब गाडेकर यांनी सर्वांचे स्वागत करून सूत्रसंचालन केले। प्रास्ताविक करताना ज्येष्ठ सदस्य अरुण मोकळ यांनी प्रत्येक मातेनं छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आपल्या अपत्यांवर रुजवण्याची गरज असल्याचं नमूद केलं। व्याख्याते हनुमंतराव माने म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र प्रत्येक घरात वाचले गेले तर संपूर्ण देशात सुसंस्कृत पिढी घडवली जाईल व कुणावरही अन्याय होणार नाही। युवा शिवव्याख्याता धनराज शेटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले मावळे निवडताना केलेले निरीक्षणाचा प्रसंग सांगताना सर्वांना मंत्रमुग्ध केलं। तसेच बाल शिवव्याख्याता युवराज शेटे यांनी अफजल खानाच्या वधाचा प्रसंग सादर करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। अर्जुन चव्हाण यांनी शिवाजी महाराजांची ललकारी सादर केली। नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांनी मनोगत व्यक्त करताना आपण स्वतः शिवचरित्राचे वाचन केल्यानं फायदा झाल्याचं नमूद करत छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन नगरपालिकेचा कारभार करण्याचे अभिवचन दिले। शेवटी रवींद्र धस यांनी सर्वांचे आभार मानले। याप्रसंगी सहाय्यक फाउंडेशनचे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. पी.जी. गुंजाळ, नगरसेवक दशरथ तुपे, योग गुरु सुरेश भिंगारदिवे, अध्यक्ष डॉ. बापूसाहेब पानघवाने, ॲडव्होकेट गोरख दंडवते, ॲडव्होकेट दत्तात्रय धनवटे, भाऊसाहेब बनकर, विलास वाळेकर, संजय बाबर, बबलू फटांगरे, मनोज पिपाडा, संदीप डांगे, अरविंद बावके, दीपक गाडेकर, दीपक दंडवते, प्रवीण खंडीजोड, अनिल सातव, राजेंद्र फंड, मोहन तांबे, सीताराम बावके, राजेंद्र वायकर, उमेश लुटे, सुभाष दंडवते, प्रकाश पुंड, रंगनाथ सदाफळ, शिवाजी पोटे, संतोष बावके, नारायण गाडेकर, बाळासाहेब तारगे, अण्णासाहेब कांदळकर, प्रथमेश चव्हाण, अंकुश गांधी, ज्ञानेश्वर आरणे, केतन कुंभकर्ण, ज्ञानेश्वर शेटे, अनिल पावटे सर, प्रणव लावर, कैलास चेनुके, नगरपालिका पाणीपुरवठा विभाग प्रमुख अशोक साठे, भानुदास भिसे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। साईयोगा फाउंडेशनच्या वतीने आज सकाळच्या प्रहरी घेण्यात आलेला शिवजयंतीच्या उत्सवानिमित्त आपणा सर्वांमध्ये उपस्थित आमचे मार्गदर्शक डॉ. पी.जी. गुंजाळ सर, साईयोगा फाउंडेशनचे अध्यक्ष, आपणा सर्वांचे लाडके डॉ. बापूसाहेब पानघवाने सर, या ठिकाणी आपणामध्ये आवर्जून उपस्थित असणारे आपले व्याख्याते हनुमंत माने सर, बाल व्याख्याते आपणा सर्वांचे लाडके या ठिकाणी युवराज आणि धनराज शेटे उपस्थित आपण सर्वच साईयोगा फाउंडेशनचे मान्यवर सदस्य, माझे मित्र, माझे सहकारी दशरथजी तुपे, आज खरोखर हा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, पराक्रमाचे, न्यायाचे, शौर्याचे प्रतीक असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा हा या ठिकाणी उत्सव आहे। माने सरांनी सांगितलं की या ठिकाणी शिवचरित्राची पारायणं त्या ठिकाणी झाली पाहिजे। नक्कीच सर, मला आठवतं मी 10वीची परीक्षा झाल्यानंतर मी राजा शिवछत्रपती हे पुस्तक मला वाचल्याचं मला आपण बोलल्यानंतर आठवलं। मी ज्या वेळेला ते पुस्तक वाचायचो तर अगदी शिवाजी महाराजांचे प्रसंग जसं चित्रपट आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो अशा पद्धतीने उभं राहायचं। एका बैठकीमध्ये 100 पानं वाचल्याची मला आठवतं। नक्कीच या निमित्ताने मी आपणाला सांगू इच्छितो की मी माझ्या घरात देखील पुनश्च एकदा मी स्वतः ते वाचून माझ्या परिवारामध्ये त्याचं पारायण नक्कीच करणार आहे। आपण सर्वांनी देखील त्याचा सरांच्या या सूचनेचं पालन त्या ठिकाणी करावं। आपण बघतो की आज बऱ्याचशा जयंती या वाद्य वाजवून मद्य पिऊन त्या ठिकाणी केल्या जातात, परंतु सरांनी सांगितल्याप्रमाणे यापुढे या जयंती साजऱ्या होत असताना त्या पद्य आणि गद्य वाचून त्या ठिकाणी झाल्या पाहिजे असं मला आवर्जून सांगावंसं वाटतं। मोकळ सरांनी सांगितलं की 10 वर्ष जर छत्रपती शिवाजी महाराजांना मिळाली असती तर नक्कीच दिल्लीवर त्या ठिकाणी आपल्या स्वराज्याचा झेंडा फडकला असता। आपण बघतो संस्कृती किती पुढं चालत आली आणि येणाऱ्या काळामध्ये देखील त्या संस्कृतीचं आपल्याला छापे बघायला मिळतात। जर आपण बघितलं तर उत्तर भारतामध्ये आजही बरेचसे लग्न हे रात्रीच्या वेळेला होतात आणि दक्षिण भारतामध्ये बरेचसे लग्न हे सकाळी किंवा दुपारच्या वेळेमध्ये होतात। याच्या
कारण किंवा आपण इतिहास जर बघितला तर त्यावेळी मुघल त्या ठिकाणी स्त्रियांना त्या ठिकाणी त्रास व्हायचा, स्त्रियांना लुटलं जायचं आणि म्हणून उत्तर भारतामध्ये लपून लग्न केली जायची आणि म्हणून ती रात्रीच्या वेळी केली जायची. परंतु छत्रपती शिवाजी महाराज होते आणि त्यांनी मुघलांना त्या ठिकाणी दक्षिणेकडे जाऊ दिलं नाही आणि म्हणून आपण बघतो की आजही दक्षिणेमधील लग्न ही दिवसा त्या ठिकाणी होतात. एवढे मोठे उपकार छत्रपती शिवाजी महाराजांचे आपणावर आहेत. त्यांचं प्रशासन हे सुयोग्य त्या ठिकाणी न्यायप्रविष्ट आणि लोकाभिमुख असं प्रशासन होतं. नक्कीच राहता नगर परिषदेचा नगराध्यक्ष म्हणून मी आपणा सर्वांना ग्वाही देऊ इच्छितो की येणाऱ्या या 5 वर्षामध्ये राहता नगर परिषदेचा या ठिकाणी कारभार करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना शिरसावंद्य मानून मी नक्कीच या राहत्याचा कारभार करत असताना मृत्यू झाला. या महान व्यक्तीला जे अवघं 50 वर्षाचं आयुष्य मिळालेलं आहे, या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी स्वराज्य ते सुराज्य निर्माण केलं असे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. ज्यावेळेस या महाराजांचा इतिहास वाचला जातो त्यावेळेस महाराजांनी या आपला इतिहास बनवताना कोणता इतिहास फाडला नाही, कोणता इतिहास जाळला नाही आणि कोणता इतिहास पुसला नाही, पण नवीन इतिहास मात्र घडवला असे छत्रपती शिवाजी महाराज होते. ज्यांनी बहुजनांचा इतिहास घडवला असे छत्रपती शिवाजी महाराज होते. आजच्या मातेला आपल्या उदरामध्येच बाल शिवाजी महाराजांचे संस्कार देणं गरजेचं आहे. कारण महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर अशी गती आहे की आपण खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचे विचार विसरलो आहोत की नाही आहोत असं वाटायला लागलेलं आहे. बघा, एकदा रवींद्रनाथ टागोर माने सर खऱ्या अर्थानं भारतीय संस्कृतीचे गोडवे महाराष्ट्रात नव्हे तर जगभरामध्ये गाजले जातात, विचारले जातात. याचं कारणच आहे कारण छत्रपतींनी निर्माण करून ठेवलेला इतिहास हा तुम्हाला मला सगळ्यांनाच खऱ्या अर्थानं प्रेरणा देतो आणि म्हणून प्रत्येक घराघरामध्ये शिवचरित्र वाचलं गेलं पाहिजे. छत्रपतींचा जो काही आदर्श आहे तो डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. माझं असं एक प्रामाणिक मत आहे, प्रत्येक माणसानं शिवचरित्र जर वाचलं तर उभा महाराष्ट्र नव्हे अख्खा देश खऱ्या अर्थानं ते दिप्यमान इतिहास घडवेल. कुठल्याही व्यक्तीवर अन्याय होणार नाही, कुठल्याही महिलेवर अत्याचार होणार नाही. सुसंस्कृत पिढी घडण्याचं काम या शिवचरित्रामधून घडेल असं मला वाटतं. कारण तो एक फार मोठा इतिहास तुमच्या माझ्या समोर आहे. माझे नाव अर्जुन चव्हाण आहे. तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक अभिनंदन, शुभेच्छा. आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम. महाराज, गणपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टान प्रधान जागृत, अष्टान वधान देष्टित, न्याय अलंकार मंडित, शस्त्र शस्त्र पारंगत, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावंतास सिंहासनाधीश्वर. महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. क्षत्रिय कुलावंतांस सिंहासनाधीश्वर, राजाधिराज योगीराज, श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. आई तुझा भाऊन मातेला वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांचा मानाचा मुद्रा करून मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो. आज शिवजयंती निमित्त अफजल खानाच्या वधाबद्दल बोलणार आहे. आझादी महाराजांची कीर्ती पण आझादीशाला घाम फुटला. त्याची आई बली बेगम तिने दरबार बोलवला आणि विचारलं कोण आणणार शिवाजीला पकडून. दरबारला सगळ्यांनी माना खाली घातला. दरबार सुन्न झाला. टाकली पडली तरी आवाज येण्याची शांतता झाली. बली बेगम म्हणाले आपल्या राज्यात एक मर्द उरला नाही, यांना चोऱ्या बांगड्या द्या. तेव्हा अचानक एक सरदार उठला आणि बोलला हम लाएंगे शिवाजी को पकड़ के जिंदा हार मुर्दा. आझादीशाह व बली बेगम अफजल खान खुश झाले. त्याने बक्षिसीनं मोठा फौज फाटा दिला. खान महाराजांच्या भेटीसाठी निघाला. वाटेत भेटेत त्याला खिंडीत तसेच खानाची सेना निघाली. गावावर उठली, देवळं उद्ध्वस्त केली. आया बहिणींची आग तुळुतली. कोण दक्षिणाले वादात. खानाने महाराजांना भेटीचा सांगव झाला. महाराजांनी प्रताप गलाच्या पायथ्याशी शानदार शाण्याने घातला.
खानासोबत आता सैयद आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांसोबत आता जीवा मारे खान महाराजांना पाहून हसू लागला हा 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 आओ शिवाजी आओ हमारे गले में जाओ खानाने महाराजांना आलिंगन दिलं दगा केला कट्यारीचा वार केला खर 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 आवाज झाला महाराजांची तर सासनं तो वाचून गेला महाराजांनी खानाच्या पोटात दुसऱ्याला खाल्ला वाकण्याचा वारा केला त्याला त्याला फाडलं पोटाला खान जमिनीने गला गला लोळू लागला सैयद महाराजांवर चालून गेला जीवा मारेने सैयद हात कलम करून टाकला म्हणूनच म्हणता होता जीवा म्हणून वाचला जीवा माझ्या जिजाऊची पुण्याई आर्या फळाला माझ्या जिजाऊची पुण्याई आर्या फळाला आणि शिवनेरीची शिवाजी पावल्या नवसाला आणि शिवनेरीची शिवाजी पावल्या नवसाला आणि आमच्या बापाचा बापा शुभालय जन्माला आणि आमच्या बापाचा बापा शुभालय जन्माला आणि आनंद निघाला मला सारा हिंदुस्थान आणि आनंद निघाला मला सारा हिंदुस्थान धन्यवाद ते पोरग म्हणालं राजा मला समजा येतो राजा म्हणाले सगळं म्हणजे काय राजा मला तलवार चालवता येते दानपट्टा फिरवता येतो राजा नक्कल कुणाची बी करतोय राजा मी व्यसन असं करतो की तुम्ही बी मला ओळखू शकणार नाही राजा म्हणाले बर यासाठी द्या याला तलवार मग ते पोरग म्हणालं राजा नग नग उद्या येतो की आज बासनी सांगावं धाडवला राजा म्हणाले बर येऊ द्या याच वेळेवर ते पोरग 10-15 पावला पुढे गेलं परत माघारी फिरलं आणि राजांना म्हणालं राजा तुम्हाला एक सांगू का जी राजा म्हणाले सांग राजा तुम्ही ते पोरग झाडावर उभं केलंय ना त्याला सांगा या दिवसात मोर ओरडत नसतात म्हणून नाहीतर राजा एखादा अनोळखी यायचा आणि तो जाणता राहायचा आणि त्याला ठाव असायचं या दिवसात मोर ओरडत नसतात म्हणून राजा आईत जाऊन जातात राजा आईत जाऊन जातात मग राजांनी निरखलं परतलं राजांना समजलं माणूस कामाचा राजे म्हणाले थांब तुझं नाव काय ते पोरग म्हणाले म्या वय म्या बहिरजी नाही काय महानाव तोच बहिरजी जेव्हा अफजल खान राजांच्या भेटीला येणार होता त्यावेळेस अफजल खानाला माहित नव्हतं तो कसा येणार कधी येणार केव्हा येणार कुठून येणार ते आमच्या बहिरजी नायकाला माहिती होतं अफजल खानाची उंची किती त्याची छाती कशी किती तो उभा कसा राहतो त्याचे तो बघतो कसा ते पण आमच्या बहिरजी नायकाला माहिती होतं आणि जेव्हा राजाने सुरत लुटली त्यावेळेस सुरतेत कोणत्या पायरी खाली किती सोनं आहे ते तिथालच्या माणसाला माहित नव्हतं ते आमच्या बहिरजी नायकाला माहित नव्हतं आणि राजे थोडं पुढे गेले राजाने एक यात्रेत असेच एकदा राजा यात्रेत गेले राजाने एक पोरग पाहिलं त्या कुस्तीच्या आखाड्या पोराला पाठीवर उचलून फेकतोय राजाने त्या पोराला आपल्या जवळ बोलावलं शाबासकीची थाप टाकली त्याला नाव विचारलं ते म्हणाले म्या होय म्या यासाची काय नाव आणि राजा म्हणाले यासाची येतो का रे आमच्या स्वराज्यात आणि तोच यासाची आला आणि पितूरशाहीच्या हत्तीला डायरेक्ट जाऊन भिडला तो स्वराज्याचा मावळा झाला राजा थोडं पुढे गेले राजाने एक पोरग पाहिलं युद्धात भिरभिराज सारखा दानपट्टा फिरवतोय राजाने त्याला आपल्या जवळ बोलवलं शाबासकीची थाप टाकली त्याला नाव विचारलं ते म्हणाले म्या होय म्या जीवा महला आहे जी राजा म्हणाले जीवा येतो का रे आमच्या स्वराज्यात जीवा म्हणाला राजा काय करावं लागल राजा म्हणाले काय नाही फक्त खायचं प्यायचं आणि झोपायचं जर कोणी आडवा आला तर त्याला फक्त कापायचं तोच जीवा आला जेव्हा राजांनी अफजल खानाचा कोथा काढला त्या क्षणी सय्यद बंडा राजांवर चालून गेलता आणि आमच्या जीवा मावल्यानं 10 फुटून चौडी घेतली आणि सय्यद बंडाच्या हातात कलम करून टाकला आणि इतिहास फुटफुटला होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी राजाच्या कानावर एक वाटा गेली एक पोरगा आहे त्याच्या मागे 5-50 भाऊ लागले म्हणून दगड फेकून मारते आता त्याला दगड कमी पडले म्हणून झाडं उपटून फेकून मारू लागले आता त्याला झाडं पण कमी पडली म्हणून रस्त्यातलं बकरू शाळा जे भेटत ते फेकून मारू लागला आता त्याने एक नस्सर घोडा पाहिलं दुसऱ्या त्या नस्सर घोड्याच्या खाली धरले त्याची दोन्ही टांग फिरवलं गरा आणि ते नस्सर घोडा भाऊ
बंदावरात फेकून मारलं. राजे म्हणाले कोणी केला हा पराक्रम, आणि त्या मुलाला राजांकडे आणलं गेलं. राजांनी त्याला शबासकीची थाप टाकली आणि त्याला नाव विचारलं. ते म्हणाला म्या होय म्या संभाजी कावजी कोंढाळकर आहे नाव. आणि राजे म्हणाले संभाजी येतो का रे आमच्या स्वराज्यात. आणि तोच संभाजी आला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोठार काढला. त्या क्षणी आमच्या संभाजी कावजी कोंढाळकरांनी अफजल खानाचं शिर कापून आणलं. असाच एक हिरा राजांनी आपल्या श्री साईंच्या नगरीत आपल्या स्वप्नातील घर साकार करण्याची सुवर्ण संधी. नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साईच्या ग्रुपचे साई सीताई पार्क भव्य प्लॉट विक्री. प्रस्तावित थीम पार्क अगदी जवळ, प्रशस्त 30 फूट अंतर्गत रस्ता, दोन्ही बाजूंनी सुशोभित झाडे, ड्रेनेज व स्ट्रीट लाईटची उत्तम सोय, MSCB पोल कनेक्शन उपलब्ध, राहण्यासाठी अतिशय अनुकूल वृंदावन, बंधाऱ्याचा निसर्गरम्य परिसर, बस स्टॉप, शाळा, बँक फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर आणि साईबाबा मंदिरापासून फक्त 10 मिनिटावर. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. आजच बुकिंग करा. संपर्क करा श्री जगन्नाथ गोंदकर पाटील 9507 75 75 55, श्री संदीप गोंदकर पाटील 99 22 66 56 37, तसेच श्री शुभम वेणुनाथ गोंदकर पाटील 97 67 06 66 85. पत्ता वृंदावन बंधाऱ्यालगत श्रीरामनगर कणकोरी रोड शिर्डी. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.